लांब सगळ्या भाषण देण्यासाठी हा आपला अत्यंत म्हणजे वन टू वन असं संवाद आणि सगळं मन मोकळं म्हणजे समाजामध्ये खात्रीपूर्वक सांगितलं की ते बसलेले जास्तीत जास्त संख्येनं एक जाती समूहाची असण्याची शक्यता असते आणि ही अशा प्रकारची चर्चा या क्षणाला सुद्धा 50 ठिकाणी चालू असते. त्यामुळे आता तुम्ही ज्या पातळीवर चर्चा करता अशा चर्चेच्या असंख्य फेऱ्या जातात. याच्यातून इतके गुंतागुंतीचे प्रश्न पुढे आलेले आहेत अच्छा चर्चेमधून. तुमचा राजकीय एजेंडा काय असेल, तुमचा सामाजिक एजेंडा काय असेल, तुमचं आंदोलन कसं असावं, नेमकं कुठलं आंदोलन आवडत घ्यावं, मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन दिसतं. आणि मला वाटतं कन्फ्युजन असणं हे सुद्धा जिवंतपणाचं लक्षण नाही. आणि तशा प्रकारचा आंतरविरोध असणं फार गरजेचं आहे. म्हणजे माहिती सांगितली मगाशी आपण जे बोललात की संविधानाच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी पहिल्यांदा भूमिका घेतली ती अत्यंत चूक. आपण इथं नव्हतं करणार आणि काही गोष्टी मी मोकळेपणाने बोलत असताना काही लोकांना लागण्याची शक्यता आहे. पण त्याला माझा नाही. तुम्हाला सांगतो मी की प्रकाश आंबेडकर ही आंबेडकरी समाजाची गरज नाही. प्रकाश आंबेडकर ही RSSची आंबेडकरी समाजामधली गरज आहे. रामदास आठवले ही सुद्धा भाजपच्या आणि RSSची दलित समाजामध्ये प्लॅन केलेली गरज आहे. हे तुमचे प्रतिनिधी नाही. आणि राजगृहाबद्दल अत्यंत भावनिक असणं, त्या कोरेगावच्या त्या विजय स्तंभाबद्दल सुद्धा फार भावनिक असणं हे आंबेडकर वादात बसत. दरवर्षी आम्ही जात असतो संघर्ष, आपण सगळेच पाऊस सोलतून निघालेले लोक होतो. आपली पूर्ण जयंतीत पण नसतात आणि कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करताना सुद्धा नसतात. बारकाईने त्यावेळेच्या एकूण कार्यक्रमाचा अभ्यास करा. मी स्वतः पाहिलेलं आहे. मनसेचे नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक, भाजपाचे आमदार आपल्या लोकांना कोरेगाव भीमाच्या त्या शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जायचं. एवढे आपले निष्ठा, भावनिक आणि जागृत आपल्या सगळ्या समाजाचं आहे ना चळवळीच्या दृष्टीनं भजं झालेलं आहे. तुम्ही सगळं समाज डोळ्यासमोर ठेवत असताना फक्त एखादी वस्ती एक युनिट म्हणून डोळ्यासमोर ठेवा. काय परिस्थिती आहे? ज्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एवढं मोठं हत्याकांड झालं, तुम्ही आता जर तिथे गेलात ना, ज्यांनी हत्याकांड घडवलं त्या शक्तींची सर्वात मोठी होर्डिंग्स तिथं लागलेली असतात. जयंती केली, बाबासाहेबांची व्याख्यानं भरवली, त्यातले तर नावाने ठेवत. आपल्याकडे गट काय राजकीय सत्ता, आपल्या सांस्कृतिक गट, साहित्यिक गट, डोळे आहेत. आता
सगळ्यांनी उठाव करावा अशी भावना सगळ्यांची आहे, सगळीकडे आहे. कारण या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही सातत्यानं कृतीशीलरित्या 100च्या वर बैठका, अधिवेशन, परीक्षा भरतो. पण होतं काय, आपले विचार जे आहेत ना हे आपण फार वैश्विकतेच्या आविर्भावामध्ये मांडतो, पण आपला व्यवहार अत्यंत संकीर्ण असतो. आपल्या नेत्याच्यातच नाही तर गल्लीतल्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा इतका अहंकार ढासून भरलेला असतो, तो दुसऱ्याच्या ऐकायलाच तयार नसतो. आणि मी आंबेडकरवादी आहे, माझ्या रक्तात बाबासाहेब आहे, आम्ही कट्टर आहोत, या सगळ्या गोष्टी आता बुथड झाल्या. मला एका गोष्टीचा एक सुखावला असा अनुभव आला की ज्या वेळेला आंबेडकरी समूह एक व्यापक अशी शहाणपणाची भूमिका घेतो, त्यावेळेला किती मोठं परिवर्तन होऊ शकतो हे या निवडणुकीत. प्रकाश आंबेडकरांना मी 82 बसलो. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असेल, पण तू आणि मी त्याच्यामध्ये 5-6 महिन्याचं झालं. आम्ही एकाच कॉलेज गरज पडली. प्रकाश चिकीच बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही प्रॉफिटला सुद्धा ट्रायलवर घ्या, मलाही ट्रायलवर घ्या. पण प्रकाश आंबेडकर स्वतःची चिकित्सा जो कोणी करतो त्याची जी जशी मोदीची एक अंधभक्तांची टोळी आहे आणि IT ची गॅंग आहे, त्याच धर्तीवरती RSSने वंचितची जशी टोळी आहे की जे प्रकाशच्या विरोधकाला टोळ. आणि हे बघितलं आता ही गोष्ट इतकी स्पष्ट झाली की प्रकाश आंबेडकरांना भाजप आणि RSS चालवतं. त्यांचे सगळे व्यवहार हे आर्थिक आहेत, तो वैचारिक काहीही नाही. त्यामुळं वंचित जिच्याकडे कुठलाही आर्थिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, कुठलीही व्यापक भूमिका नाही, फक्त घोषणाबाजी आहे की आम्ही बहुजनाचं नेतृत्व करतोय, बहुजनांना ऑर्गनाईज करतोय. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची तथाकथित जी वंचित असेल ती RSSचा कार्यक्रम आहे. यासाठी मी असं म्हणत नाहीये की काँग्रेस पण चांगली आहे किंवा राष्ट्रवादी पण चांगली आहे, असं म्हणत नाही. ते सुद्धा फिरवलंच आहे. मुद्दा यावेळेला असा होता, काँग्रेसचा फ्युडलिझम खतम करायचा, राष्ट्रवादीचा फ्युडलिझम नेपोटिझम खतम करायचा, की संविधान वाचवायचं, लोकशाही वाचवायची. आणि मग या शिवसेनेबरोबर आपण नैसर्गिकरित्या तो आपला शत्रू असल्यामुळे खूप प्रचंड संघर्ष केला. केवळ उद्धव ठाकरे इंडिया गठबंधन आघाडीला आले आणि त्यांनी सांगितलं की जशा तुकारामाच्या गाथा बुडवल्या तसं संविधान हे लोक. हा जो बदल आहे या बदलाचा मी स्वागत. काळ बदलत असतो, आपणही बदललो. आता परिस्थिती अशी आहे की जे सामूहिक शहाणपण महाराष्ट्रात आपण दाखवलं आंबेडकरवाद्यांनी, भारतात तर सर्व आंबेडकरवाद्यांनी दाखवलं, तसंच शहाणपण मुस्लिम समाजाने दाखवलं, ख्रिश्चन समाजाने दाखवलं. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे, जास्त चित्र असं आहे, मोदी जरी कंबळ मोडलेला असला तरी तो सत्तेवरती आलेला आहे. पण एक गोष्ट स्पष्ट झाली निवडणुकांच्या या सगळ्या
स्टॅटिस्टिक जे समोर आलं त्यातून एकूण 80 जागा अशा आहेत भाजपच्या, फक्त 1,000 मतांचा फरक आहे. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे 4 जागा महाविकास आघाडीच्या पडल्या. मायावतीनं जे काम प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात करताय, मायावती ते काम उत्तर प्रदेशात, तिच्यामुळे 16 जागा या इंडिया आघाडीच्या पडल्या. तुम्ही कॅल्क्युलेट करा ना, महाराष्ट्रातले 4 आणि उत्तर प्रदेशातलं जर 16, तर अजून 20 जागा मोदीच्या कमी झाल्या असत्या आणि 20 जागा तिकडे वाटत असत्या. मी असं म्हणत नाही की इंडिया आघाडी सत्तेवरती आल्यानंतर फार मोठं क्रांतिकारक परिवर्तन होणार आहे. एक गोष्ट होणार आहे, संविधानाला धक्का. हे लोक संविधान खतम करण्याचा त्यांचा अजेंडा, जरी आज ते अल्पमतामध्ये सरकारमध्ये जरी असले, सरकार निर्माण केलं असलं, आता हे सरकार भाजप सरकार नाही, एनडीए सरकार, तरी पण संविधानाला असलेला धोका हा कमी झालेला नाही. तुमचा संघर्ष प्रदीर्घ आणि व्यापक आहे. जाणवलं काय, महाराष्ट्रापुढे बोलायचं, आंबेडकराईट चळवळ जी आहे ॲज अ मुवमेंट, तिचा संघटनात्मक जो आयाम आहे, तिची संरचना आहे, ती वस्तीनिहाय खतम झाली. तुमच्या प्रत्येक वस्तीमध्ये RSSचे, भाजपचे आणि बाकीचे तत्सम फ्युडल असल्या पक्षाचे सगळे एजंट्स पद्धतशीर पेरले गेले. कुठलीही वस्ती घ्या तुम्ही, आमच्या उल्हासनगरची वस्ती, सुभाष टेकडी, काय अवस्था, 2-2, 3-3 पुतळे आहेत तिथे, एवढा पुतळी बाबासाहेब. संघटना काय? म्हणून बाबासाहेबांना आपण जर खरेच समर्पित असू वैचारिक दृष्ट्या, तर बाबासाहेबांचं संघटन, त्याची पुनर्निर्मिती करण्याची शेवटची संधी तुम्हाला, आणि ही संधी आपण सोडता. आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नंतर आपण एक्सचेंज केलं. 1.5 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो. म्हणजे संविधानाच्या वरती जो हल्ला होण्याची शक्यता जी दिसून आली, म्हणून जेवढे संविधानवादी संघटना आहेत, बऱ्याच संघटना अशा आहेत. आंबेडकर, तुम्हाला सांगतो मी, अशी परिस्थिती आपल्यामध्ये आहे, आजही रिपब्लिकन पक्षाचे किमान 50 गट आहेत नोंदणीकृत, 50 गट. तर आमचा एक गट RPI सेक्युलर म्हणून, पॅन्थर नावाच्या कमीत कमी 50 संघटना, भीम टायगर नावाच्या कितीतरी संघटना. काय झालंय, संघटना बांधण्याला पण म्हणजे जाहीर करण्याचा उत्साह असतो. कार्यक्रम शून्य संघटना, नुसत्या भावनेवरती त्या गटाला घात असतात आणि तरुण असतात. भावनिक अभिनिवेशानं ही व्यवस्था करतो. त्यासाठी तुमचं नेमकेपणानं परिस्थितीचं भान असणं आणि तुमच्या दिशा स्पष्ट असल्या. हे सगळं करत असताना जेवढं शक्य होईल तेवढ्या रिपब्लिकन पक्ष संघटना, जनसंघटना, आंबेडकरवादी संघटना एकत्रित करायला मुंबई परिसरात बोलतो आपण, प्रत्येक संघटना त्याच्या खूप बैठका व्यापक. तुमची माहिती सगळी सांगतो की आपण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आणि पहिल्यांदा आपण ही भूमिका मांडली की या निवडणुकीमध्ये आंबेडकरी मतांचं दुधाच्या होतं. त्या दृष्टीने आपली जोडणी सुरू झाली. तिथे असा माझी IPS आहे डॉक्टर अपराधी, उत्साह सांगितलं की
प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पक्ष आपण जाहीर केला. त्याला तो केलं. त्यानंतर आम्ही विनंती करू शकतो की आपण पक्षाला करतो. आपण या सर्व संघटना आपल्यात आहे. आपलं वैशिष्ट्य काय, आपल्याला संघटना खूप आहे, गट खूप आहे, पण त्यांना एकत्रित आणणार अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, त्यांच्यामध्ये संवादच नाही. झाले काय, तो आता कशासाठी सगळं राजकारण करतोय, त्याच्या मुलाला कुठेतरी सत्य संधी मिळाली. आता दीक्षाभूमीचा फार मोठा इशू पुढे आला. तुम्ही तर राजेंद्र गवळीचं ऐकलं पण असं. तो कशामुळे याचा म्हणून सुद्धा प्रोजेक्ट करतोय, कारण मी राजकोषात दिला घराणे साईला शिवाय घालणारे तथागती वंचितचे आंधळे तुला दिसत नाही की भीमराव आंबेडकर हुशारपूरला पंजाबमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि 1047 शरद वाटायला कशासाठी? ठीक आहे, बरं हे ज्यांची सेना कुठंच दिसत नाही, पण ते सरसेनापती आनंदराज आंबेडकर ते अमरावतीतला वगैरे आहे. सगळे आर्थिक एकेका घरामध्ये 3-3 पक्ष. त्यात भारतीय बौद्ध महासभा काय करते, त्याच्या बौद्धाचार्यालाच नाही. म्हणजे भज काही राजकीय झालेच नाही, धार्मिक सुद्धा नाही. तुमची बरीचशी बौद्ध विहार RSS प्रणित भिक्खूंच्या ताब्यात. मी कार्यक्रमामध्ये एक पत्रिका वाचली, तुमचा एक विषय वाचला की मुंबईच्या जैविक नगरबद्दल सुद्धा काहीतरी आपण लिहिले. तिथे बसल्यापैकी मला वाटतं बऱ्याच लोकांना जैविक नगरचा प्रश्न माहिती आहे की नाही मला माहिती, पण जैविक नगरचा प्रश्न हाताळणारी यंत्रणा रवींना माहिती नाही. ही आम्ही लोकांना उभी केलेली सविस्तर रवींद्रला माहिती आम्ही उभी केलेली आहे. आणि अजूनही सुनील सारखे आणि अजूनही समविचारी जेवढे लोक आहेत, आपण संवाद ठेवूया. तेव्हा कुणी परिपूर्ण नाही आणि कुणीही वैचारिकदृष्ट्या अल्टिमेटली संतृप्त नसतो. ज्याला आपल्यामध्ये बदल करायचा असतो तो संवादाला तयार असतो. अंतिम कुणीच नाही, परंतु आपलं जे आता आपलं जे संघटनात्मक जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळंच तुमची देवाणघेवाण करण्याची जी ताकद असते चर्चेची ती खूप कमजोर झाली. आम्ही प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी कॅम्पेन केली, त्या ताकदीच्या पलीकडची कॅम्पेन केली आणि मुंबईमध्ये अप्रतिम रिझल्ट आला आणि ते शिवसेनेने मान्य केले. काल परवाच उद्धव ठाकरे म्हणून आमची मिटिंग झाली. ते जरा स्पष्टपणे सांगितलं, आम्ही शिवसेनेला मदत नाही, आम्ही इंडिया आघाडीला मदत नाही आणि तुम्ही इंडिया आघाडी बरोबर होता म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि आम्ही इंडिया आघाडीला सुद्धा नुसतं मतदान नाही केलं, आम्ही संविधानावर आणि आम्ही एकजुटीने मतदान केलं म्हणून हे परिवर्तन घडले. जा एक फेज संपलेली आहे, आता विधानसभेचे निवडणूक आहे. आमची लोकसंख्या एवढी आहे, आजपर्यंत आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सभागृहांच्या मध्ये प्रतिनिधित्व कधी मिळालं, कधीच मिळालं. या वेळेला आम्हाला ते प्रतिनिधित्व मिळालं. तुम्हाला आमच्या बरोबर चर्चा करावी लागेल. ठरलं मी मान्य करतो.
4-5 दिवसानंतर ती भेटली. शरद पवार अत्यंत भेटली आहे. त्यांना माहिती आहे की हा सगळा दलित मास आहे. तो कसं भेटला असं दलित त्यांना प्रतिनिधित्व नाही असं योग्य प्रमाणात लोकसंख्येच्या समर्पक असं ते जायचं. त्याच्यापेक्षा दलितांच्या मधला एखादा दलाल उभा करायचा, त्याला सत्तेत भागीदारी द्यायची आणि आंबेडकरी जनतेचे सर्व वैधानिक अधिकार ते मागून टाकायचे. काँग्रेसची पद्धत आहे. पण जर तुम्ही युनायटेडली एकत्रित चर्चा करण्याची ताकद ठेवली आणि ती जर विकसित केली तर मला असं की या निवडणुकीच्या वेळेला आपण नेमकेपणाने काही जागा मागतो आणि आपले किमान काही लोक सभागृहामध्ये निवडून आले पाहिजे. त्याची आपण तजवीज करण्याची इतपत ताकद नको. प्रश्न असा पडतो, सांभाळणं फार कठीण आहे. आता आम्ही हे हा जो युनायटेड फ्रंट तयार केला ना, तुम्हाला नावं नाही हो, काय काय तुला सांभाळणं फार कठीण. आपला समज म्हणजे बाबासाहेबांना म्हणणार संविधान कोण प्यारेलं आहे वाचलं नसलं. आणि सर्वात जास्त बोलणारा व्यक्त होणारा समाज आवरावं लागतं. आणि कित्येक आता ज्यांचं वय 75च्या वरती गेलेलं आहे त्यांना सुद्धा असं वाटतं की मला शेवटी बोलायला संधी दिली पाहिजे. आणि ती किमान अर्धा तास असेल. आणि जे आता 75 वर्षाचे आहेत त्यांचं भाषण 1975चं समाज बदलला आहे, सगळं झालं. आणि तिथे माहितीसाठी समजतो आहे. आम्ही पॅन्थरचे बनवतो त्यावेळेचा तरुण आणि आत्ताचा तरुण आत्ताचा तरुण हा मोबाईलमध्ये अडकलेला आहे आणि अपाहिज. त्याची बौद्धिकची वाढ आहे. त्याला असं वाटतं की जे काही मोबाईलमध्ये येते करू शकतो जे माध्यमातून व्हॉट्सअपच्या ते खरंच द्या. आणि झाले काय आता सुद्धा आपण एकमेकांशी संपर्क साधायचं म्हटलं ना, आता लग्नपत्रिका वाटायचं असले तरी पण व्हॉट्सअप तुमचा एकमेकांशी असलेला संपर्क आहे ना हा तुटला आहे. 80% संपलेलंच आहे. मग आता काय करायला पाहिजे? खूप प्रश्न आहेत. जसे एक अत्यंत व्यापक संवैधानिक शहाणपणी आंबेडकरी समाजामध्ये आहे, त्याचप्रमाणे एक अॅनर्किझम सुद्धा आपल्या ऐकायचं नाही कोणाचंच. माझं फक्त ऐका आणि मी बोलतो तेच खरं आहे. आता काय तर म्हणतात, आता प्रश्न असेल काय तर इतकं स्पष्टपणे बोलतात आमची बांधिलकी राजग्रहाची. राजग्रह म्हणजे काय बाबासाहेबांचा विचार का इंदुमिलचं स्मारक बाबासाहेबांचा विचार आहे. आंबेडकर आडनाव असणं म्हणजे आंबेडकरवादी असणं असं नाही. आंबेडकर आडनावात असतो, आंबेडकर इथं असतो. आणि त्याच्या इथं आंबेडकर नाही आणि ते राजघरात जरी असले तरी ते RSSच्या कारस्थानाचे बळी आहेत आणि असतात. जेवढं वाईट रामदास आठवलेले गेलेलं आहे. आमच्या चळवळीचं सगळ्यात मोठ्या अपयशाचं प्रतीक व्यक्तिगत मला पाठवलं रामदासला टीका करायची तरी आमच्या हाताखाली काम केलं. रामदासला वाढवणं कोणी ज्यांना आंबेडकरी चळवळ संपली. आणि रामदासने आता सुद्धा रामदास त्याचा एक आमदार नाही, नगरसेवक नाही, खासदार असल्याची गोष्टच होणार. पण त्या ताबडतोब पहिल्या फेरीमध्ये त्याला मंत्री केलेलं राज्यमंत्री. तो मोदीची गरज आहे.
त्याला ते पद देऊन दलितांच्या अधिकारांचं हनन मोदी करत आले 10 वर्ष. आणि मोदीची सुपारी रामदास वाले. पण रामदासच्या मागे पण लोक आहेत ना. तुमच्या समाजामध्ये सुद्धा वर्ग पडलेले आहेत. त्यावेळेला चित्र असं झालं की तुमचे रिटायर्ड जवळजवळ 100पेक्षा जास्त IAS अधिकारी, IFS अधिकारी, IRS अधिकारी हे सगळे आमच्या संपर्क आहेत. मला धक्का बसला. हे कसे फोन करायला लागले, यायला लागले. नाही म्हणे आपण आता सगळे ती निशीर खोबरागड्यांच्या पासून रत्नाकर गायकवाड असतील, ते याचे वाघ असतील, असंख्य सोनटक्के असतील, संजय आपल्या ते बरोबरच आहे. आणि मुंबई महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे जे प्रमुख होते गेला सुधाकर सरडकर साहेब, म्हणजे चांगले अधिकारी सुद्धा असे सगळे तो तुमच्या मी असं बघेल जे अधिकारी झाले म्हणजे ते अत्यंत इंटेलेक्च्युअल होते. जे या व्यवस्थेसाठी व्यवस्थेने त्यांना राबवलं बरोबर. पण त्यांना कळलं की व्यवस्थेने आम्हाला कळलं आमच्या समाजाने बरोबर. आता त्याला कळायला लागलं की नाही आमच्या सुद्धा या समाजाला काहीतरी दिलं आहे आणि आम्ही आमच्या मर्यादेत सुद्धा एका चळवळीच्या बरोबर राहू शकतो. त्याची जाणीव त्यांना या वेळेला होणं मी असं समजतो हे आपल्या आंबेडकरी चळवळीच्यासाठी अत्यंत आशाद आहे. तुमच्यातले स्वयंघोषित विद्वान मी खरोखर असलेले विद्वान कवी, लेखक, रंगकर्मी, कलाकर्मी, कार्यकर्ते, वकील, चांगले विद्यार्थी सर्व तांत्रिक क्षेत्रामध्ये डॉक्टरांमध्ये मेडिसिन पासून अगदी कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्या मोठ्या अधिकाऱ्याचा विचार करायला लागले. एकत्र घ्या. अशा अवस्थेमध्ये आता चळवळीचा कार्यक्रम काय असेल ठरवाच नाही म्हणून 2-3 दिवस बसायचं. अहो तुम्हाला मी सांगतो आंबेडकरवाद म्हणजे काय हे 10 ओळख तरी कोणाला सांगतील का. बाबासाहेबांचे आर्थिक विचार काय आहे, बाबासाहेबांचे सामाजिक विचार काय आहे, बाबासाहेबांचे संविधानिक विचार आम्ही मानू शकू. आता संविधानाच्या बाबतीमध्ये मोदींनी संविधानामध्ये हल्ला केल्यापासून आपल्याला जास्त लागून आपल्याला संविधान वाचत नव्हतं. तर संविधानाची धर्माची कॉपी करायची मोठी आणि जयंती ती मिळवायची. आता बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नाही, पुण्यात नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर नुसतं महार समाजाची मूर्ती झाली राहिलेली नाही. बाबासाहेबांना आता सर्व कष्टकरी दडपलेल्या समूहाने आपला वैचारिक आयलावा म्हणून स्वीकारायला सुरुवात केली. या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब तुम्हाला आवर्जून सांगतो आमच्या 10 बैठका झाल्या त्या पॅलेस्टिनच्या प्रश्नावर, मुस्लिमांच्या राष्ट्रीय संघटनेच्या, त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या, त्यांच्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाज म्हणजे एक प्रचंड मोठं विश्व आहे जे आपल्याला आनंदित आहे. त्यांच्यामध्ये इतके अंतर विरोध आहे. त्याच्यामध्ये 80% पाचवंद आहे. सगळ्यात मोठं जाती प्रश्न हिंदूंचाच नाहीये, मुसलमानांचाच आहे. 80% मुसलमान मानसवर्गीय आहे. आतापर्यंत मुसलमानांचे सर्व प्रतिनिधी हे अश्रफ असेल. 80% आदिलोकांना कधीच किंमत नाही. RSS पद्धतशीरपणे ओबीसीचा वापर करून घेतो. RSS मला न्यायचं असेल तरी लिहा की प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये कशी बदमाशी केली आहे प्रत्येक मतदारसंघात. ते आमच्या कल्याणचं मतदारसंघ होतं. एका मुसलमानाने त्याला पुत्र होतो. त्या भिवंडीमध्ये एक उमेदवार होता.
उत्तर मुंबईमध्ये तो जो पडला आपला हिंदीकर 47 मतांनी पडलाय आणि वंचितचे उमेदवार 10,000 होते. यांनी सुपारी घेतली. मी तुला सांगतो हे व्यवहार कोट्यवधीचे व्यवहार आहेत. मला सांगतो मी साहेब, भावनिक माणूस नाहीये, प्रॅक्टिकल. ती गरीब नंतर जी वाढली ना, त्याचं मुख्य कारण म्हणजे सिद्धार्थ व्यायाम. पक्षाला सुद्धा झाडायचं आणि आमच्या पक्षांची संघटनेचे कार्यालयच असतात. तुम्ही जा मुंबईला आणि मुस्लिमांची कार्यालय, इस्लाम जिमखान्यात जा, ख्रिश्चन जिमखान्यात जा, पारसी जिमखान्यात जा. तुमचं काय? तुमचं सिद्धार्थ विहार सुद्धा मुळापासून मोकळून. आमचं काही नाही. आणि जो रामदास आठवले F1 नापासून त्याला नोकरी लागलीच असती तर कुठल्या तरी कार्यालयात चपराशी होऊन लागलं असतं. आज त्याचा 250-300 कोटीचा बदला समाजाला विकून तरी तुम्ही. आज प्रकाश आंबेडकरांचे सगळे आर्थिक व्यवहार त्याच्या तपशिलात जायची गरज नाही. मुद्दा असा आहे की आंबेडकरी चळवळ जर वाचवायची असेल तर तुमचे हक्काचे प्रतिनिधी हे प्रतिनिधी गृहामध्ये घेतले पाहिजे. आणि त्यासाठी टॅक्टिकल तुम्ही फक्त महाविकास आघाडी बरोबरच निगोशिएशन तुमच्या माहितीसाठी मध्यंतरी आले गेले. आपण प्रागतिक पक्षांचा एक संघ तयार केला आहे. त्याच्यात आपल्या पुणे वगैरे सगळीकडे सांगितलं. आता ते विचार करायला लागले. आपण अजून पण बोलू. आता सगळे विचार करायला लागले की प्रागतिक विचारांचे जे पक्ष आहेत आता एकत्रित बसा आणि कलेक्टिव्हली महाविकास आघाडी ती प्रोसेस सुरू झाली. आणि मला वाटतं की तुम्ही वर्षी या 30 तारखेला रमाबाई आंबेडकर होते तिथे खूप मोठं हत्याकांड झालं. आणि नंतर तिथे ते शहीद भवन जी उभं आहे त्या शहीद भवनामध्ये महाराष्ट्रातल्या किमान 100 कृतीशील आणि वैचारिक दृष्ट्या स्थैर्य असलेली तरी धडपडणाऱ्या अशा किमान 100 कार्यकर्त्यांचा एक दिवसाचा एक सत्राचा कार्यक्रम आयोजित. ही चर्चा वर्षभर अगोदरपासून सुरू झाली. आता आपल्यामध्ये असं व्यापक संघटन नसल्यामुळे त्याचं केंद्रही नाही, न्यूक्लियसच नाही. ते न्यूक्लियस आपण उघडू चर्चेची देवाणघेवाण करू. ज्याच्या बोलण्यामधून चांगलं स्थान येत असतं आणि ज्याच्यामुळे समाजाचा फायदा होत असतो कलेक्टिव्हली आपण कार्यक्रम ठेवूया ना. आपले पक्ष कसे असतात? बाबासाहेबांनी या देशामध्ये लोकशाहीचं निरूपण केलं आणि एकही रिपब्लिकन गट आणि डेमोक्रॅटिक नाही. आमच्याच पक्षांच्या मध्ये डेमोक्रेसी नसते. एक नेता असतो, त्याच्या भोवती त्याचे सायकोफॅक्ट्स असतात, ते जे करत असतात आणि तो त्याला लागतो. हे स्ट्रक्चर तोडून टाकायचं आहे. आणि हे याची आशा आपली पल्लवी का झालेली आहे की आंबेडकरी समाजाचं जे सामूहिक शहाणपण आहे ते अजूनही जिवंत आहे याची खात्री झाली असल्यामुळे आता 70 पार केल्यानंतर सुद्धा आम्ही याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ निवडणूक करतो 6 वेळा नाही का जसे की आपण काय बोलतो कसं बोलतो त्याची आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित बसून मीमांसा चिकित्सा आपण असं करूया. लेट अस डीप करेक्शन.
एकाच विशिष्ट विभागातल्या लोकांनी एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी बदलाव नाही असतो. आम्ही हे सगळं सुरू केल्याच्या नंतर आम्हाला आमच्या मर्यादा कळल्या. त्याचप्रमाणे आमची शक्तीस्थानच नाही ज्याबद्दल मी आनंद घेतो. तुम्हाला सांगतो लातूरमधून मोठ्या प्रमाणावर विचार करायला गेलो. मुलगी नुसतं काठावर बसले नसेल पण तरी कृतीची भूमिका आहे. नागपुरातल्या 80 संघटना एकत्रित आहेत. सुखदेव थोरात कधी राजकारणावर बोलले होते बोलायला. साहित्यिकांचे त्या भागातले वेरू म्हणे तुमचे प्राध्यापक यशवंत बोलव त्यांची संदेश सुरू झाले. ते म्हणतात का परवाच्या एका बैठकीवर उर्मीला पाहावं. आता सगळ्या आपल्या समाजातल्या विविध स्तरांवर याचा परिणाम झाला आणि सगळ्यांच्या मध्ये ऊर्जा ती एकत्रित करून चला ना आपलं गेलेलं वय बोलूया. एक आंबेडकर एक पॉवर हाऊस आपण बोलू आणि अशी व्यवस्था आपण निर्माण करूया राजकारणात. आज आपण त्याच्याकडे चर्चेला चाललोय. आम्हाला काय संधी द्या म्हणून देण्यासाठी म्हणजे अशी वेळ आपण आणू शकतो की ते आपल्यामध्ये पडतो. आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. अंबरनाथमध्ये या शहरात आम्ही आग्र्यातल्या बालावर लोक करून आणलो. आरबीआयच्या नावावर काँग्रेसांच्या मागे फरफटे द्यायची, राष्ट्रवादी फरफटे द्यायची. तुम्ही जर एकत्रित आलात तर काय जागा होते ना तुम्हाला अनुभव नाही. म्हणून सगळे एकत्रित घेऊया. नंतर बाकीचे तत्वज्ञानाचा मुद्दा तो फार गहन आहे. त्या बाबतीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये आपला बराचसा वेळ जाईल. आपण आंबेडकर वाजवू सगळे असा आपला दावा आहे. इतकंच काय बरेच जे लोक भाजप बरोबर आहेत ते स्वतःला आरोप करतात ते आम्ही पण आंबेडकर करतो. आपल्या आंबेडकर पण मनुष्य असतो. काय असतं की आपण शिवसेनेत असतो तरी आपण आंबेडकर असतो. आपण काँग्रेसमध्ये असतो, आपण राष्ट्रवादीमध्ये असतो, आपण आंबेडकरमध्ये असतो, आपण भाजपात असतो, आपण आंबेडकर असतो. पण आपण आपल्यात कुठेच नसतो. आता या निवडणुकीमध्ये काम करत असताना एक धक्कादायक गोष्ट काय आढळली आहे. मुंबईमध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची जी शिवसेना आहे ती चालवण्याचं काम जे कार्यकर्ते करतायत ते 50% आपले तरुण. ते तरुण आहेत की करुण आहेत ते सुद्धा म्हणतात आम्ही कट्टर आंबेडकर. शिवसेनेची शाखा काहीतरी बिघडले. एक लक्षात एक घर तुमच्या विस्कटलं. बाहेरचं कुणी येऊन हे घर बांधणार. आपल्या याच पिढीला हे विस्कटलेलं आंबेडकरी घर उभं करायला लागेल. त्याच्यातून त्याचा किल्ला उभा आहे. ही जर संधी आपण घालवली तर पुढच्या पिढीसाठी वारसाला ठेवण्यासाठी काही शिल्लक राहणार नाही. लोक खूप खोटं लिहितात. खोटं लिहितात. कोरेगाव भीमाचा जो एकतर्फी हल्ला झाला हा गंडल नाही म्हणतात. त्याचे प्रकाश आंबेडकर असं काही शोधतात पण त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो ना. उत्स्फूर्तपणे लोकांनी आंदोलन होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकाश आंबेडकर ही RSSची भाजपची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या संघटनेला जिवंत ठेवणं ही RSSची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांना सातत्यानं माध्यमाच्या समोर आणणं आणि हे वातावरण तयार करणं की दलितांचा नेता हा. रामदासला सतत माध्यमांच्या समोर आणणं त्यांची गरज आहे. तर दाखवायचं आहे की दलितांचा नेता हा आहे रामदास. एक संपूर्ण क्रांतिकारक पिढी या
प्रतिगामी शक्तींनी तुमची मागणी करा. आता आपण जे काही वाचलो त्याची परत आपण आंबेडकरी विचाराची पेरणी करू, बरोबर आपण आणि सगळे मिळून पहिलं एक काम पक्षामध्ये संवाद सातत्याने ठेवू, संवाद तोडायचा. दुसरी गोष्ट अशी की नवे नवे संघटना नको. उलट सगळ्या संघटनेचे मिळून एक समुच्चय होतो. मग सगळे मिळून ठरवलं ना की आपल्या संघटनेचं काय नाव असेल, पण आम्हाला सगळे एकत्रित तरी येऊन आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मला वाटतं 30 जूनची आपलं जे 1 दिवसाचं जे सेमिनार, 1 दिवसाचं किंवा मी पाहिलं एक दिवसीय सत्र, त्याला मी तुम्हाला निमंत्रण देतो. तिथे मोकळेपणा मिळवा. पण या चर्चा मला असं वाटतं की याच्यापेक्षा अत्यंत सखोल आम्ही 4 ते 5 तास 60-70 लोक ज्यांचं आयुष्य चळवळीत गेलंय असे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये बसलो आम्ही. आता ते खोरी पण गटाचे आहे, त्याच्या चळवळीपासून मी बरोबर आहोत. त्यातच काय झालं, आपलं खरं कोणी लिहित नाही, खरा इतिहास समोर येतच नाही, हे लिहायचं काम. तर ठीक आहे. आता भगत साहेब आमच्या आता खूप मोठे वकील झालेले आहेत. ते व्हावेत अशीच आमची इच्छा होती. ती काही बंदीची पण होती. पण मला सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट काय की 1986 पासून आम्ही एकत्रितपणे झोपडपट्ट्यात निघून राहिलो. मग या सगळ्या भागातल्या झोपडपट्ट्या वाचवण्याच्यासाठी आम्ही जो मोर्चा काढला होता मला वाटतं तेवढा मोठा मोर्चा आज सगळ्यात निघाला. मला अत्यंत नम्रपणे सांगितलं छोटे लोक आहोत, पण आम्ही आजही कॉल केला तर लाख लोक होतो आणि बिन भाड्याचे साधनांची इतकी वानवा असताना सुद्धा आम्ही व्यवस्थेशी टक्कर देऊ शकतो. कॉम्प्रोमाइज न करता सत्तेच्या एखादा तुकडा सगळ्याला मिळेल म्हणून आपल्या इमानाशी कधी बेमानी न करता सुद्धा जगता येतं. मी पब्लिकर कार्यकर्ता म्हणजे फक्त रामदास आठवले नाही. मी पब्लिकर कार्यकर्ता जेवढा त्यागी RSSचा कार्यकर्ता असतो ना त्याच्या विचार तेवढा जास्त रिपब्लिकन कार्यकर्ता असतो की ती विपन्नावस्थेमध्ये तो बाबासाहेबांना चिकटून असतो. धंदे केले या हरामखोराने प्रकाश आंबेडकरांनी, रामदास आठवले, ते जोगेंद्र गवाडे. मला दुःखाच्या गोष्टीचं वाटतं रामदास आठवले वस्त्यांच्यामध्ये फिरतो आणि त्याचा निषेध नाही. जोगेंद्र गवाडे वस्त्यांच्यामध्ये फिरतो आणि त्याला कोणी पायताड नाही. आमच्या मधला जी आक्रमकता आपण म्हणतो ना आक्रमक आहोत त्या आक्रमकता गेले कुठे? ती आक्रमकता पुन्हा रिवाईव्ह करायला लागेल, त्या ठिल्ल्या परत पाडावे लागतील. हाच आंबेडकरी समाज आहे ज्या समाजानं सामूहिक शहाणपणानं महाविकास आघाडीला आज वाचवलेलं आहे आणि आज जी महाविकास आघाडी सत्तेचं स्वप्न बघते ते आमच्या जीवावरती. त्याच्यासाठी आपण आता त्याला मदत केली केंद्रात, मोदीच्या सरकारला लगाम झाला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सत्तेत बसवण्याच्यासाठी आम्ही आमचं झोपड सुद्धा भुईसमान करू लागायचं. आमचं पण घरी टिकलं पाहिजे असं तुम्ही सत्तेत, पण त्या सत्तेमध्ये आम्हाला सुद्धा आमचं शिकवून झालं. भूमिका घेऊन आपण आता असेल तर मला स्वागत आहे. पण कृषी पण सांगू द्या आता नवीन काय नावं काय ते पत्र एक काम करा, पत्र घ्यायला वाचायला आणि मग खर्च होतो. मनानं तर अजिबात थकलो नाही आणि आपण काय तुम्ही मला सांगितलं बरोबर. आता खूप कमवलं बस झालं ना. आपली खरी श्रीमंती आपली चळवळ आहे. तुमच्याकडे आता उतरा तुम्ही माझ्यावर आहात काय मार्ग असंच मी समजवलं.
त्यांनी त्यांना नुसतं गाईड केलं. नाही, ते खूप काही करू शकतात, कारण मला त्याची कॅपॅसिटी नाही. नाही कांदे सर मला त्याची जे कॅपॅसिटी म्हणाले नाही. तुम्ही ओळखू नाही. उतरा म्हणल्याच्या नंतर उतरायचं. हा कारण तसं मी तर किती वेळा सांगितलं. बस सगळं झालं ना आता. आपला प्रश्न असा आहे, आपण जे काही कमवलं ते कष्टानं कमवलं, कोणाच्या घरी का पुन्हा कमवलं नाही का, समज विकून नाही कमवलं, ठीक आहे. पण एक आहे जे बांसुकारी म्हणतात ना, पे बॅक टू सोसायटी. आय डोंट सी लाईक पे बॅक टू पे बॅक टू बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं त्यासाठी ते आपण बोलतो. आम्ही आमची परंपरा, आमचं कल्चर, पॉलिटिकल, सोशल, हे रिपब्लिकन्स. वी आर रिपब्लिकन्स. आम्ही वंचित नाही. वंचित हा शब्द समरसतावादी. वी कॅन प्रूव्ह इट. आपण समरसतावादी नाही आहोत, आपण रिपब्लिकन आहोत. आणि आपल्याला बाबासाहेब रिपब्लिकन शब्दाचा उगाच नाही केला. खूप विचार तरी दिलेला आहे. सगळे एकत्रित या. आणि बाबासाहेबांच्या ठिकाणी इथे बैठक झाली. मला अशी व्यक्त होतो की ही बैठक एक क्रांतिकारक नोंद होईल ही बैठक, अशा व्यक्त होतो. आणि बाबासाहेब पुन्हा त्याच्यात उतरतील आणि मला दुसरीकडे काम करण्याच्यासाठी संधी देतील अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायी व प्रमुख कार्यकर्ते व समन्वयकांची एक दिवसीय निर्णायक सत्र रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता स्थळ शहीद स्मारक भवन, दुसरा माळा, माता रमाबाई आंबेडकर नगर, गांधीनगर, मुंबई 75. लोकसभेच्या निवडणुका पार पडतात. एका सामुदायिक वैचारिक शहाणपण आंबेडकरी अनुयायांनी दाखवल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला व देशात इंडिया गठबंधनाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले. हे केवळ आंबेडकरी जनतेच्या मताचे विभाजन न झाल्यामुळे, विभाजनकारी गटाधिपती व त्यांचे अंधभक्त पुतळे पडले. ते आंबेडकरी जनतेची दिशाभूल करू शकले नाहीत. आंबेडकरी जनता ही कुणाची जागीर नाही हे पुन्हा सिद्ध झालं. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, उच्च पदस्थ अधिकारी, कलाकर्मी यांच्या अभूतपूर्व एकजुटीतून ही संविधान संरक्षणाची लढाई आपण काही प्रमाणात केलेलो असतो, तरीही कंबरडे मोडूनही केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलेलं आहे. संविधान आणि लोकशाहीवरील धोका पूर्णतः टळलेला नाही. या देशातील जनताच हा सर्वात मोठा क्रांतिकारी शक्तीचा स्रोत आहे, हे यातून सिद्ध झाले. लढाई अजून संपलेली नाही. वेळ अत्यंत कमी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेला पुन्हा ऐतिहासिक जबाबदारी शिरावर घेऊन नव्या आंबेडकरी पर्वाचा प्रारंभ करायचा. विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेला पुन्हा ऐतिहासिक जबाबदारी शिरावर घेऊन नव्या आंबेडकरी पर्वाचा प्रारंभ करायचा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीला सत्तेत आण्याची ताकद ज्या प्रगल्भ आंबेडकरी लोकशाहीवादी जनसमूहात आहे, त्यांचे लखलखीत प्रतिनिधित्व सुद्धा येत्या विधानसभा सभागृहात दिसले पाहिजे. त्या दिशेने प्रागतिक रिपब्लिकन आघाडी आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी संघटना यांच्या अपरिहार्य एकजुटीतून आपल्याला ही नवी लढाई लढायची आहे. या बैठकीस आपणास आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण यायलाच पाहिजे. बाकीच्या दोघांना पाठवतो, 2-3 जणांना पटका पण समोर पण घ्या. काय
मी अध्यक्ष म्हणून समोर करू का? त्याच्यावर जर तुम्ही हे जे याचं कसं आता आम्हाला कसं भेटणार मला म्हणजे आता एवढं लिहितो एक काम तर आता सर्वांचे नंबर दाराबरोबर कोण आलेले आहेत? सर्वांचे नंबर घ्या आणि त्यांना व्यक्तिगत निमंत्रण म्हणून पाठवा. रजिस्टर मध्ये आहे सगळ्याचे नंबर. सर्वांचे नंबर घ्या. आजच्या या अभूतपूर्व बैठकीत उपस्थित असलेले आमचे दादा श्याम गायकवाड, तसेच या मीटिंगचे संयोजक आमचे मित्र श्याम निलंगेकर, भरत कानिंदे, अनंत भवरे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले माझे सर्व आंबेडकरवादी मित्र, आमचे चन्ने साहेब. तर मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे की काही लोक मला भेटले या मीटिंगच्या संदर्भात आणि म्हणाले की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपलं अस्तित्वच संपलेलं आहे. प्रकाश आंबेडकरला 40 लाख मतं 19 मध्ये पडले होते, 24 मध्ये 20 कसे झाले, आमचे 20,000 मतं कुठे गेले? तर हा जो प्रश्न आणि हा प्रश्न एवढा मासूम पद्धतीने विचारतात की त्यांना अजूनही कळालं नाही की प्रकाश आंबेडकरांचे 20 लाख मतं गेले कुठं. ह्या एवढ्या साध्या गोष्टीचं उत्तर त्यांना कळालेलं नाही. तर त्यांचा प्रयत्न काय आहे? परत प्रकाश आंबेडकरला 40च्या इलेक्शनमध्ये 40 लाख मिळावे हा त्यांचा जो उद्देश असेल तर हा अत्यंत भावडेपणाचा प्रश्न आहे. हे जे पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे की आमचे प्रकाश आंबेडकरला 19ला जे 40 लाख मतं पडले होते त्यापैकी 20 लाख मतं कुठे गेले याचं स्पष्ट उत्तर या पत्रकात तुम्हाला मिळेल. ते उत्तर असं आहे की आंबेडकरवादी जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्या वर्गाने युपीमध्ये मायावतीला आणि महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरला पूर्णपणे ओळखलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण बुद्धिजीवी लोकांनी, खरं म्हणजे बुद्धिजीवी लोकांनी संविधान वाचवण्याच्या दिशेने प्रयत्न करून जी आघाडी आहे त्या आघाडीला मतं दिलेली आहे. मुद्दा असा आहे की जे लोक खरोखरच धडपड करतात की आमचं अस्तित्व राहिलं नाही, तर अशा लोकांनी एकत्र येऊन पुन्हा आंबेडकरवादाचं की आंबेडकरी मुवमेंटचं पुनर्जीवन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आणि हे जे पत्रक आहे प्रागतिक रिपब्लिकन आघाडी हे त्यांनी नाव ठेवलेलं आहे, पण हे नाव काय फायनल नाही. आपण विचार करून दुसरे नाव आपण सुचवू शकतो. मुद्दा असा आहे की नवीन संघटना बांधण्याऐवजी ज्या आमच्या समाजामध्ये शेकडो संघटना आहेत त्यांचं अस्तित्व बरंच असू द्या आणि संविधान बचाव मोर्चा किंवा संविधान बचाव आघाडी या नावाखाली किंवा कुठलंही नाव तुम्ही सुचवू शकता, या सर्वांना तुमचं अस्तित्व कायम ठेवून या आघाडीच्या म्हणजे जे अमरेला संघटना आहे त्या संघटनेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व दाखवलं तर ही जी आघाडी आहे ज्यांनी महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आलेले आहेत ते आपल्याशी सन्मानानं चर्चा करू शकतात. आणि फक्त आपण उठसूट जर चर्चा करण्यासाठी गेलो तर आपल्याला तेवढी किंमत किंवा तेवढं महत्व मिळणार नाही. म्हणून आपला या एखाद्या महिन्यामध्ये हा प्रयत्न पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विखुरलेले आमचे आंबेडकरवादी आहेत किंवा संविधान वाचवण्याच्यासाठी जे प्रयत्नशील गट आहेत, ग्रुप आहेत, त्या सर्वांना या अमरेलाखाली आणणं हे आपलं पहिलं काम झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने
दादानी 30 तारखेला ही या मीटिंगचा जो मूळ गाभा आहे तोच गाभा या मीटिंगचा पण आहे. या मीटिंगचा जो उद्देश आहे तो हाच आहे की संपूर्ण आंबेडकरवादी ताकद एकवटली पाहिजे, एकत्रित झाली पाहिजे आणि आपल्या प्रतिनिधित्व आपल्या संख्येनुसार जी आघाडी आहे त्यांच्याशी चर्चा करून आपला हक मागितला पाहिजे. तर या दृष्टीने ही आजची मीटिंग बऱ्याच प्रमाणात प्राथमिक चर्चा आपली झालेली आहे आणि 30 तारखेला परत मुंबईमध्ये घाटकोपरला ही मीटिंग आहे. त्यानंतर त्या घाटकोपरच्या मीटिंगमध्ये आपण ठरवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संघटनांनी जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क कसा साधता येईल आणि सर्वांना एका चित्राखाली कसा आणता येईल हा प्रयत्न अगोदर केला पाहिजे आणि त्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम ठरवू शकतो. एवढं बोलून आपण सर्वांनी माझ्या या बंगल्यामध्ये मीटिंग ठेवली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही सर्वांनी तुमचं आदरातिथ्य करण्याचं एक सौभाग्य, एक संधी मला दिली. त्यामुळे मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आणि मी जरी वकील असलो पण मी पलायनवादी नाही. कारण तुम्हाला आज जी कन्फ्युजन आहे ते मला तेव्हा मी 25 वर्षाचा होतो तेव्हा मला हे कन्फ्युजन झालं होतं की अशा पद्धतीनं 3% बुद्धाच्या जोरावर राजकारण करणं मला मूर्खपणाचं वाटलं म्हणून मी राजकारण सोडलं होतं. राजकारणातून मी पळालो नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे तथाकथित आंबेडकरवादी जेवढे गट आहेत त्या सर्वांचं राजकारण फक्त 3% लोकांच्या जोरावर आहे. या प्रजातंत्रामध्ये लोकशाहीमध्ये 3%च्या जोरावर कुणीही सफल होऊ शकत नाही आणि माणसाचा एक स्वभाव असतो. सुरुवातीला सर्वांचं रक्त गरम असते, सर्व तावातावाने संघर्षामध्ये उडी घेतात, पण जसजशी जबाबदारी वाढते आणि आपण केलेल्या कामामध्ये जर यश येत नसेल तर माणूस निराश होतो आणि तो तडजणवादी बनतो. मग रामदास सारखा माणूस आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाषा क्रांतिकारी करतोय पण मोदीच्या आणि आरएसएसच्या मांडीवर जाऊन बसतोय. हे का घडते? हे जन्मजात तडजोडवादी किंवा संधिसाधू लोक नसतात. त्या परिस्थितीला समजू शकत नाही, परिस्थितीला समजू शकत नाही आणि वाहत राहतात आणि जेव्हा प्रचंड अपयश समोर येते तेव्हा ते सत्ताधाऱ्याची चर्चागिरी करण्याशिवाय त्यांचा पर्याय नसतो. ही गोष्ट मी जेव्हा 25 वर्षाचा होतो तेव्हा कळाली. म्हणून मी माझ्याकडे वकिलीची डिग्री होती म्हणून मी म्हटलं इकडं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा, कारण माझ्याबरोबर काम करणारे अनेक माझे मित्र आहेत पॅन्थर चळवळीचे, आज त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एनडी गवळेचं बघ दवाखान्यात तिथून मला फोन करतोय, मी इथून त्याला मदत करतोय. जे काय असे अनेक मित्र आहेत ते माझ्यापेक्षा जास्त त्यागी, माझ्यापेक्षा जास्त कर्मठ, माझ्यापेक्षा जास्त इमानदार आहेत. पण ते असफल झालेले आहेत कारण त्यांना मुद्दा कळाला नाही. आणि म्हणून मी ठरवलं की स्वतःचं जीवन बर्बाद करण्यापेक्षा आपल्याकडं ताकद आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे साहस आहे आणि एवढं मोठं वकिलीचं क्षेत्र आहे. त्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये आम्ही करोडो रुपये मी सहज कमावू शकतो हे मला विश्वास होता. म्हणून मी चळवळीपासून दूर गेलो आणि जर तुमच्या सर्वांच्या सहभागाने तर चळवळ उभी राहिली मी एका सेकंदामध्ये चळवळी पुढे करायला तयार आहे. तर मित्रांनो एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय. तुमच्या सर्वांचे अत्यंत अभिनंदन आणि मला जो मोका दिला सेवा करण्याचा पुनश्च एकदा आभारी आहोत. धन्यवाद. जे आम्ही तो स्वीकारलं आणि आतापर्यंत ते तयार नव्हते की राजकारणात यायला, कारण ते आपल्याकडे खूप मोठं राजकारण केलं. राजकारण केल्यापेक्षा त्याग खूप मोठा केला आणि त्या त्यागामध्ये ते बालबाल वाचले आणि सही सलामत निघाले. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. ते जर तुम्ही सांगलं तर तुम्ही तर ते हादरून जाशाल. तर त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या करून आलेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या. तर तेही आता थोडेसे या राजकारणापासून थोडेसे विरक्त झाले होते. आणखी पुन्हा तुम्हा सर्वांचं चैतन्य पाहू त्यांनी सर्वांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो आणि पूर्ण महाराष्ट्राला घेऊन आपण आणखी याला कसं फोपावता येईल असा प्रयत्न करू आणि सर्वांचा आल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून हे बैठक संपली.